नमस्कार. सन्मान महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. करमाळ्यातून एक अत्यंत कौतुकास्पद आणि संवेदनशील बातमी समोर येत आहे. येथील एका सामाजिक संस्थेने मूकबधीर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी मदतीचा हात पुढे केलाय. पाहूया या विषयाचा हा सविस्तर रिपोर्ट. मित्रांनो, करमाळ्यातील श्री देवीचा माळ येथे मूकबधीर मुलांची शाळा कार्यरत आहे. या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना जेवणासाठी डायनिंग टेबलची अत्यंत आवश्यकता आहे हे लक्षात आल्यानंतर आणि त्यांची अडचण लक्षात घेऊन एका संस्थेने कौतुकास्पद पाऊल उचलले. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थान नाशिक यांच्या करमाळा शाखेने या शाळेला ही आर्थिक मदत केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या गरजेचा आदर करत संस्थेचे तालुका अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांच्या हस्ते 6,700 रुपयांचा धनादेश मुख्याध्यापक दत्तात्रय काळे सर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी संस्थेचे रवींद्र विद्वत, राजेंद्र सूर्य पुजारी, निलेश गंधे, पत्रकार दिनेश मडके आणि नरेंद्र सिंह ठाकूर या कार्यक्रमाच्या वेळेला उपस्थित होते. तर शाळेच्या वतीने अधीक्षक मल्लीनाथ पटणे, गणेश सातपुते, दामोदर परबत आणि ज्ञानेश्वर खंडाडे यांनी उपस्थितांचं स्वागत केले. समाजातील वंचित आणि गरजू घटकांपर्यंत मदत पोहोचवणे हीच खरी सेवा आहे अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. संस्थेने दाखवलेल्या या संवेदनशीलतेबद्दल शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय काळे यांनी विशेष आभार मानले. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेने आमच्या विद्यार्थ्यांची गरज ओळखून जी मदत केली ती विद्यार्थ्यांच्या हितासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. नक्कीच समाजातील अशा सामाजिक उपक्रमांमुळे किंवा संघटनांमुळे विशेष विद्यार्थ्यांना मोठी मदत होत असते आणि त्यांना एक नवे बळ मिळत असते. ब्युरो रिपोर्ट, सन्मान महाराष्ट्र, करमाळा. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा सन्मान महाराष्ट्र. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. सोबतच अजून सन्मान महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब शेजारील जॉईन बटन दाबून आम्हाला जॉईंटही व्हा. तुर्तास एवढेच. परत भेटू पुढच्या व्हिडिओतून नवीन विषयासह. तेवर मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो.